टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपंचमीचा उत्सव आज संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरा केला जातोय। मी सध्या नाशिकच्या पंचवटी परिसरातील नागचौक इथल्या नाग मंदिरामध्ये उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की भाविकांनी आज पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे। नागदेवतांची ही मूर्ती जी आपण या ठिकाणी बघतोय ती अत्यंत स्वयंभू आणि प्राचीन आहे। पूर्वी याच परिसरामध्ये एक मोठं वडाचं झाड होतं आणि या वडाच्या झाडाखाली नागदेवतांची ही मूर्ती होती। या मूर्तीच्या भोवती असं म्हणतात की नागांचा आणि सापांचा प्रचंड मोठा विळखा असायचा। परिसरातील रहिवाशांनी आणि इथल्या नागरिकांनी एकत्र येऊन त्या काळी एक भव्य दिव्य असं नागदेवतांचं मंदिर स्थापित केलं आणि आज या भव्य मंदिराचं मूर्त स्वरूप आपल्याला बघायला मिळतंय। मधल्या काळात या परिसरातील रहिवाशांनी पुन्हा एकदा मंदिराचा जीर्णोद्धार केला। अत्यंत जागृत, स्वयंभू आणि भक्तांना पावणारं असं नागदेवतांचं हे नाशिकमधील एकमेव मंदिर आपल्याला आज मूर्त स्वरूपात बघायला मिळतंय। भाविक या ठिकाणी मनोभावे नतमस्तक होतात आणि आपली प्रार्थना करतात आणि नागदेवता देखील आलेल्या भाविकांची मनोकामना पूर्ण करतात। त्यामुळे नागपंचमीच्या निमित्तानं आज या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते, तर दुसरीकडे मंडळाच्या वतीनं पण विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।